आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी डान्स बारचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजला। भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थित हा मुद्दा केलेला होता आणि यावेळी 3 पेक्षा जास्त वेळा नियम मोडणाऱ्यांचे ऑर्केस्ट्रा बारची परवानगी कायमस्वरूपी रद्द करणार असं आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं। सोलापूरच्या आयुक्त कार्यालयात मी व्हिडिओ पाठवला, डान्स बार कसा चालतोय, अवैध कसा चालतोय। तो व्हिडिओ घेऊन CP ऑफिसच्या कार्यालयातून अधिकारी पाठवतात। डान्स बारमधून सर्वजण बाहेर येतात, दिसतायत, पण कारवाई मात्र कुठली होत नाही। मला असं वाटतं या घटनेचं आपण चौकशी कराल का? व्हिडिओ पाहिजे असेल तर मी व्हिडिओ सुद्धा देतो साहेब, परंतु पोलिसाचं संरक्षणावरतीच हे डान्स बार चालतात आणि म्हणून ह्या प्रकरणाची चौकशी करणार का? एकदा दोनदा आणि जास्तीत जास्त 3दा जर का अशा पद्धतीचे नियम तोडले गेले तर तातडीनं त्या ऑर्केस्ट्रा बारची परवानगी त्या ठिकाणी कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल। अध्यक्ष महोदय, ग्रामीण दक्षिणला सुद्धा कंदलगाव परिसरामध्ये सुद्धा आपण दिलेलं आहे, पण ह्याच्यापेक्षा जास्त डान्स बार आहेत, ह्याची जरा चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणार का? मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे त्या संदर्भात सखोल चौकशी करून जे याच्यामध्ये दोषी आढळतील किंवा अशा पद्धतीच्या काही तिथे प्रकार सुरू असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल।